ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। रेनगरसाठी आम्ही लढा दिला, त्यामुळे त्याचे श्रेय आमचेच आहे। मोदींनी याचे श्रेय घेऊ नये अशी टीका आडम मास्तर यांनी केली। शहर मध्यमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार आडम मास्तर यांच्या प्रचारार्थ दत्तनगर येथील संयुक्त झोपडपट्टी परिसरात आयोजित कॉर्नर सभेत आडम मास्तर बोलत होते। यावेळी व्यासपीठावर माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम.एच. शेख, युसुफ मेजर, तानाजी ठोंबरे, व्यंकटेश कोंगारी, नशिमा शेख, अशोक बल्ला, दत्ता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना आडम मास्तर म्हणाले, गेल्या 9 वर्षात मोदी सरकारने उद्योगपतींचे 16 लाख कोटी कर्ज माफ केले, मात्र गरिबांना अनुदान देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही। रेनगरच्या सभासदांच्या कर्जमुक्तीसाठी मी या निवडणुकीत उभा आहे। सोलापुरात आल्यावर मोदी रेनगरचे श्रेय घेत आहेत, परंतु रेनगर उभारणीसाठी आमचे अनेक कार्यकर्ते जेलमध्ये गेले, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या आणि मोदी म्हणतात आम्ही रेनगर बांधले, श्रेय हे लाल बावट्याचेच आहे, असंही आडम मास्तर म्हणाले। यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुमच्यापैकी अनेक लोकांनी अनेक वेळा पाहिलेले असते, त्याच्या अगोदर कधी महानगरपालिकेची निवडणूक असते, कधी विधानसभेची निवडणूक असते, कधी लोकसभेची निवडणूक असते आणि मग या निवडणुकीच्या वेळी कधी न दिसणारे चेहरे आपल्या वस्तीत हिंडत असतात, आपल्याला पत्रक देत असतात, आपल्याला ताई म्हणत असतात, आपल्याला अण्णा म्हणत असतात, आपल्याला भाऊ म्हणत असतात, आपल्याला आई म्हणत असतात। 5 वर्षातनं एकदा येतात। ते काय येतात आपल्याकडं? त्यांना काहीतरी आपलं भलं करायचंय, आपली महागाई दूर करायची, आपल्या कामाला दर द्यायचा, आपल्या लेकराला शाळा द्यायची, आपल्या आईला औषध द्यायचंय, यासाठी ते येत नसतात। ते येतात मत मागायला।